महिमा कीर्तनाचं यूट्यूब चॅनल याला सर्वांनी सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा विसरू नका। नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा। 10 मिनिटं थांबून तुमच्या मनानं मग तुम्ही जाऊ शकता साहेब, हो, कारण तुमच्या पाठीमागं व्याप असतो, कारण यांच्या पाठीमागं वेगळं तत्व असते। एक पुरावा ऐका आणि मग जा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना। मोरया गजानना रे गजानना। मोरया गजानना रे गजानना। पार्वतीच्या नंदना 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 मोरया गजानना रे गजानना। काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे संतांचे उपकार प्रतिपादित करतात। या विश्वात सर्वात मोठे उपकार कोणाचे आहेत तर ती संतांचे आहेत। संतांची उपकार ही फार मोलाची आहेत, मोठी आहेत, ही सांगणारी व्यक्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आहेत। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्व प्रणालीमध्ये वाक्य हे दमदार व्यक्तीचं ग्राह्य धरलं जातं। शब्दावर त्या माणसाच्या महत्व दिल्या जातं। अशोकराव त्याचं कुठंतरी आगळं वेगळं स्थान असावं किंवा त्याचं कार्य तसं असावं, त्या व्यक्तीचं वजन असतं शब्दात। तुमच्या माझ्यातल्या एखाद्यानं किंवा गिरगावच्या बाळूनं म्हणावं संतांचे उपकार फार मोठे आहेत, लोक म्हणतील तू वेडा झालास, तुझ्या गोळ्या संपल्यात। संतांचे उपकार मोठे सांगणारी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आहेत, यांचा फार मोठा दर्जा आहे। कोरोनाच्या काळामध्ये आदरणीय साहेब माणसं कोरोनाला भीत नव्हती, माणसं मरणाला भीत होते, मरणाला भीत होती, मरणाला। माऊली महाराज, जारझरीकर महाराज, मरण हे मृत्यू हा काळाच्या हातात येतो, दक्षिणेचा राजा यम आहे। आणि हा दक्षिणेचा राजा यम पंढरीतल्या मालकांनी आणि काशीतल्या मालकांनी कामाला लावलेला नौकर आहे, जगा काळ काय। आणि त्या यमाला सुद्धा तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर थरकाप सुटतोय। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम। याच्या पलीकडे सांगू का, आपल्याकडे फार पैसे जरी झाले असतील, याच्या पलीकडे सांगतो, काही लोकांना फार पैशाचा गर्व आहे। इतका गर्व इतका गर्व इतका गर्व, तरी तू सोमळ्या 4-2 माणसं कामाला लावू शकशील, 4-2 हजार माणसं कामाला लावू शकशील। यम कामाला लावायची कोणाची मायवेली? तुकोबरायची तर यम कामाला होता। तुकाराम तू काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतशे। आणि नुसता आपल्याकडे सगळ्यांकडे नौकर आहेत, माझ्याकडे आहेत,
पण माझ्याकडे असलेला नौकर मला नमस्कार करील यापेक्षा कशी बरं? काम करील तो पैशाच्या मोबदल्यात, पण नमस्कार करील. महाराज यम हा तुकोबारायकडनं एक नवा पैसा न घेता पडलेली सगळी कामं करायचा, पण अगोदर मुजरा करायचा. सलाम करी तुकया घरी राबतशी, हा त्यांचा दर्जा आहे. याच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ खाय ही व्याप्ती आहे. आणि त्यांचं वाक्य आहे की संतांचे अप्रतिम उपकार आहेत. मी सांगेल तुमच्या पुढे, तुम्ही जेवढा मला आशीर्वाद देताल मी तेवढा तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने चालत असलेलं हे शिवशक्ती गणेश मंडळ कितवं वर्ष आहे? 19वं वर्ष आहे. वा, 19 वर्षापासनं सांस्कृतिक अत्यंत गोड वारसा जपलेलं शिवशक्ती गणेश मंडळ आहे. आणि मला असं वाटतं असंच जपा. पंढरीतला मालक आणि काशीतला मालक तुमच्यावर कृपा करील. समाजानं तुमच्यावर विश्वास टाकला. तुम्ही तरुण मंडळ आहेत म्हणून तुमचे घोडे डोंगरानं कोण्याही काट्या बोराट्यानं दामटू नका हे विचारण्यासाठी दक्षिणेचा मालक आणि पंढरीतला मालक सज्ज आहे. याच्याकरता असं गोडवा ठेवून काम करा. कारण गणेश मंडळाची स्थापना माझ्या आदरणीय लोकमान्य टिळकांनी बाहेर आणली. पण लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला अशोकराव हे गणेश मंडळ, कारण गणपतीची स्थापना प्रत्येकाच्या घरी होती, याला पुराणाचा सिद्धांत आहे, शास्त्राचा आहे, वेदाचा आधार आहे. गणपतीची स्थापना चतुर्थीला आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवंताचं गमन होत असतं, हे सगळं काही ज्ञात आहे. पण बाहेर याच्याकरता लोकमान्य टिळकांनी आणला गणपती उत्सव की सर्व लोक एकत्रित यावा, देशाविषयी जागरूकता असावी, धर्माविषयी जागरूकता असावी, एकमेकाशी आपुलकी असावी, एकमेकांना एका सानिध्यात यावं, या निमित्तानं एकत्रित यावं, हा अनुषंग लोकमान्य टिळकांचा होता. पण हल्लीतल्या लोकांनी इतका गणपती खाली आणला, इतका गणेश बाप्पाला खाली आणलंय, मला वाटतं या हरामखोराला कोण्या नरकात टाकावा यमाला सुद्धा कळणार नाही. विठाला कीर्तनच ठेवा असा माझा आग्रह नाही. आपण कीर्तनच ठेवा म्हटल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना वेगळं वाटेल, हे यांच्यासाठीच बोलतात, अद्याप नाही. मी मगाची बैठकीत बोलून गेलो. एखादा शेतीविषयी तज्ज्ञ व्यक्ती असेल त्याचं व्याख्यान ठेवा. शैक्षणिक क्षेत्रात ज्याने साहेब उंच भरारी गाठली, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा एखादा सुशिक्षित व्यक्ती आणा. सांस्कृतिक कार्यक्रम बऱ्यापैकी महिलांचे आहेत ते ठेवा. एखादं भावगीत ठेवा, भक्तिगीत ठेवा, निबंध स्पर्धा ठेवा, विद्यार्थ्यांचा सन्मान करा. काल मी ज्या गणेश मंडळाकडे गेलो तिथे निबंध स्पर्धा होती. राजेशजी फड मोठं मंडळ आहे त्यांचं, त्यांनी विद्यार्थ्यांची स्पर्धा ठेवली, त्यांच्यात बक्षीस ठेवलं. कारण सांगतो तुम्हाला काय होतंय, थाप ही बैलाला सुद्धा आवडते, स्पर्श हा बैलाला सुद्धा आवडतो. लंगे ज्या वेळेला दिवसभर उभाटे आऊत हल्ल्याच्या नंतर 5 वाजता बैलाचं जोतं काढताना बैलाचं नाव घेऊन जर पाठीवर थाप टाकली तर दिवसभर काम केल्याचा शिन माऊली त्या बैलाचा जातो आणि तो बैल शेपटीवरी करून आदरानं त्या शेतकऱ्याला सन्मान करतो. म्हणजे थाप ही बैलाला सुद्धा मान्य आहे. तसं एखाद्या विद्यार्थ्यांचं इथं जर शिबिर ठेवलं, त्याच्यात त्यांना जर पारितोषिक दिलं तर त्यांच्या पाठीवर थाप पडती आणि पुढे शिक्षणासाठी त्यांना उभारणी येते. अशी कार्यक्रम जर केली तर आपला महाराष्ट्राचं स्वर्ग बनायला कसल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही आणि तुम्ही ते जोपासता. शिवशक्ती गणेश मंडळाला कोटी कोटी धन्यवाद देतो. विक्रमजी आप्पा असतील, बाळू काका असतील, राजे भाऊजी असतील, पलीकडचं नाव काय आहे त्यांचं, लखनजी असतील, या सगळ्यांना, यांच्या सानिध्यात असलेलं सर्व मंडळ, सगळ्यांची मला काही नाव पाठ नाहीत, मला माफ करा. सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्हा शिवशक्ती गणेश मंडळाच्या वतीनं आदरणीय मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न माऊली महाराज खोटे, तसं आडनाव जरी खोटे असतील तरी वागायला खरे आहेत, त्या माऊली महाराजांनाही धन्यवाद. वयोवृद्ध तपोवृद्ध माझ्यावर गेल्या 15-16 वर्षापासनं या परिसरात असल्यावर कीर्तनाला येतात. आदरणीय वयोवृद्ध माऊली महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. तसेच आदरणीय या परिसरातलं मला वाटतं वडवणीतलं एकही कीर्तन तुम्ही चारजरीकर महाराज सोडलं नाही. गाव जरी चारजरी असेल पण यांच्या गावाला मारुती रायाचं अधिष्ठान साहेब इतकं मोठं जाज्वल्य आहे.
त्या जाज्वल्य मारुतीरायाच्या गावचे आमचे चारजरीकर महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम करतो. आदरणीय आमचे देवा आहेत, ग्रामजोशी आहेत, गुरूंना सुद्धा धन्यवाद. आमच्या देवळाचे सुद्धा गुरु आहेत, कुठे बसलेत मला काही कल्पना नाही, आले वरी तर बरं होईल, त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय साहेबांना धन्यवाद. पत्रकार अशोकराव आहेत, पत्रकारजी लंगे साहेब आहेत, त्यांना सुद्धा अशोकराव तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांना, माय मावल्या असतील, सत्पुरुष असतील, सर्वांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीमवाल्याला धन्यवाद. आमचे दोन्ही उत्कृष्ट गायनाचार्य आहेत, महाराजांच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला संतांनी केलेले उपकार किती अजरामर ठरतात एवढा पुरावा आदरणीय साहेब ऐका. या भारत देशावर मराठवाडा जर सोडून दिला तर या देशावर गोऱ्या सरकारांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं. एक दिवस असा होता भारतीय संस्कृतीतला अनन्य साधारण महत्वाचा दिवस. 3.5 मुहूर्तापैकी एक तो दिवस आहे, तो दिवस आहे अक्षय तृतीयेचा. काय सांगू आता संतांचे उपकार, याच्यावर बोलते किती उपकार आहेत संतांचे. भारतीय संस्कृतीतील अनन्य साधारण महत्व असलेला दिवस, 3.5 मुहूर्तापैकी एक परमपावन दिवस, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आहे. त्या दिवशी एक सभा झाली. त्या सभेतले मुख्य वक्ते लोकमान्य टिळक होते, ज्यांनी गणेश बाप्पांची एवढी मोठी लौकिकता देशभर वाढवली. आता तुम्ही आम्ही कसं घेता ते ज्यानं त्यानं ठरवायचं. त्यांची अपेक्षा नव्हती, त्यांची इच्छा नव्हती असे गणपतीचे उत्सव व्हावे. कोण्या पद्धतीने व्हावे, कशी व्हावी, त्यांची वेगळी अपेक्षा होती. त्या सभेतले ते मुख्य वक्ता आहेत. त्या सभेला काही इंग्रज अधिकारी सुद्धा होते आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून अक्षय तृतीयेच्या दिवशी एक वाक्य पडलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. इथपर्यंत गोऱ्या सरकारांना काही वेगळं नाही वाटलं. ठीक आहे म्हणे, ज्याच्या त्याच्या स्वराज्यावर ज्याचा हक्क असतो त्याबद्दल काही दुमत नाही, आणि तो मी मिळवणारच. अक्षय तृतीयेच्या दिवशी मुखारविंदातून वाक्य पडलं आणि लोकमान्य टिळकांना बेड्या पडल्या. एका कारागृहात डांबून ठेवलं. त्या सभेमध्ये काल ज्या साधूची 114वी पुण्यतिथी सोहळा झाला, ज्या साधूचा 114वा समाधी सोहळा झाला, असे सद्गुरू शेगाव निवासी सद्गुरू गजानन महाराज त्या सभेत हजर होते. संतांची कृपा किती मोठी असते बघा. आणि लोकमान्य टिळकांना ज्या वेळेला बेड्या घातल्या त्यावेळेला सद्गुरू गजानन महाराजांना दुःख वाटलं. देशासाठी स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवणारा व्यक्ती, आपल्या मायभूमीसाठी एखादं वाक्य करावं, व्यक्त करावं, आणि या लोकांना ते नाही पटावं. बेड्या घातल्या, पण बळेविन शक्ती बोलू नये. काही चौकटी पुढे कोणाचं काही चालत नसतं. त्या दिवशी आले, बऱ्यापैकी कोणालाही बोलले नाही, काय नाही, पांघरण घेतलं, पडून राहिले. विदेही साधू होते, ते अवलिया होते, महात्मा होते, योगी होते. तिसऱ्या दिवशी पहाटेचा नित्यक्रम आटपला आणि एका भक्तांनी सद्गुरू गजानन महाराजांना पिठलं भाकरीचा प्रसाद आणला. ही मोठे लोक साधं खात होते. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिळवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. आमच्यासाठी जर असं केलं तर आम्ही म्हणतील ही माणसांना काही कळतं का, यांना आदर कळतो का. आम्ही जुनं पाहतच नाही. आम्ही जुनं पेटून दिलं, शेकत बसलो आणि नवं डोक्यावर घेऊन फिरायलो. मान मोडन एका दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी सद्गुरू गजानन महाराजांनी त्या पिठलं भाकरीतली एक सत्कोर भाकरी, त्याच्यावर ते पिठलं ठेवलं. एका पंत्रवाळीमध्ये ते गुंडाळलं आणि एका सेवकाला सांगितलं, जा रे
हे आदरणीय लोकमान्य टिळकांना हा प्रसाद नेऊन दे. आणि त्या भाकरीमध्ये साहेब एक चिठ्ठी लिहून दिली. लोकमान्य टिळकांना कारागृहात तो प्रसाद दिला. आदेश घेतला त्यांचा, विनंती केली त्यांना, मध्येच गेले, त्यांना प्रसाद दिला. सांगितलं हा सद्गुरू गजानन महाराजांचा प्रसाद आहे. ती भाकरी खात असताना भाकरीच्या तळाला एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवर असं लिहिलं होतं, गंगाधर, अरे गंगाधर, देशासाठी तुला तळमळ आहे, पण काळ विचित्र आहे तुझ्यासाठी. कारागृहात गेलास तरी काळजी करू नकोस. माझ्या कोटी कोटी शुभेच्छा तुझ्या पाठीमागे आहेत. चंद्र सूर्य तोपर्यंत तू जिवंत राहशील. आणि तितक्या प्रसादाची ताकद गीता रहस्य नावाचा ग्रंथ कारागृहात लिहिला. कारागृहात. मला असं वाटते लोकमान्य टिळकांची आपल्याला चपराक आहे. आपण पाकिट घेऊन तरी गाथा वाची जावा, पैसे घेऊन तरी ज्ञानेश्वरी वाची जावा, इतकी तरी लाज आम्हाला वाटावा. ही लोकमान्य टिळकांची चपराक आहे. विठाला चंद्र सूर्य तोपर्यंत अजरामर राहशील. महाराज जाऊन किती काळ झालाय, आजही ती गीता चमकत आहे. आजही तो प्रकाश कायम आहे. याचं एकमेव कारण एका संतांनी केलेली त्यांच्यावरची कृपा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू संतांचे उपकार, 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 काय सांगू संतांचे उपकार. मदनीर जागृती काय द्याल त्याची भावे उतराई, काय द्याल त्याची भावे उतराई. उपकार आहेत संतांचे. माऊली फोन ठेवूनच द्या, जाऊ दे, काय करायचं. कारण कॅमेऱ्यात तुम्ही यायला लागले. तुम्ही चांगले पक्वादे आहात. उद्या जर लोक पाहतील पक्वाद्या मोबाईल पाहलाय तर लोक अडचण आणत असतात. मोठ्या माणसांनी जपून राहिलं पाहिजे. ज्याचे कपडे रंगीबेरंगी आहेत का, किती भारक्या डुकरापाशी बसलं तरी ताण नाही. हात झटकीला की पॅन्ट निघती. पण पांढऱ्या कपड्यावर डुकराची शेपूट लागली की पप्याच्या माय निर्मा टाकला तरी निघत नाही. विठाला विठाला मोबाईल एक ते व्यसनच आहे. मी जरासा लांब आहे त्याच्यातून, म्हणजे मला काही जवकत नाही असा विषय नाही. मी सोन्याचं घेईन ना. आता 90 वर्ष लुगडं घातलं, कशाला म्हातारपणी गाऊन घालू नको. आपल्याला याच्यावर मरायचं आता. विठाला विठाला म्हणजे सोन्याचा घेईन याचा गर्व बी मला नाही. म्हणजे मी चांगली शेती करतो साहेब, उत्पन्न भरपूर काढतो, त्याच्यामुळे धमक बोलतोय. विठाला विठाला याचा वेगळा अर्थ घेऊ नये कोणी. संतांचे उपकार किती मोठे आहेत लक्षात घ्या. मी एका कीर्तनात बऱ्याच वेळेस बोललो, नारदांचे उपकार वाल्मिकावर झाले, इतक्या पुरतं नाही, त्याच्या पुढचं ऐका. गुंडागिरी करणारा, वाटपाड्या करणारा, चोऱ्या चपाट्या करणारा, कायद्याच्या नियतीच्या वैचारिक पातळीच्या चौकटीत बसत नाही, याच्या पलीकडचं वर्तन करणारा वाल्या वाल्या. गुरुवर्य आमच्याकडे एक निष्ठावंत वारकरी होऊन गेले.
स्वर्गीय साहेबराव महाराज सोनोटीकर फार निष्ठावंत वारकरी पंढरीतल्या मालकाचे उपासक होते. मी माझ्या लहानपणी त्यांचं कीर्तन ऐकलं. ते म्हणायचे वाल्याची बायको संक्रांतीच्या दिवशी सुद्धा त्याला वाल्मिकराव म्हणत नव्हती. इतका वाल्या नालायक होता, इतका नालायक, इतका नालायक. आणि आजही काही काही वाल्याच्या बायका मायबापाचं नाव सांभाळण्यासाठी त्याला वाल्मिक म्हणतात. ते मायबापाचा मोठेपणा सांभाळण्यासाठी त्या, नाही तर त्यांना ते आवडत नाहीत. काय करता, प्रारब्ध म्हणून त्यांना आजही वाले आहेत. एवढा मोठा नीच पात्रतेचा त्या काळातला, पण देवर्षी नारदांसारख्या संतांची भेट झाली. त्या वाल्याचे वाल्मिक झाले. नुसते वाल्मिक नाही तर वाल्मिक ऋषी झाले. नुसते वाल्मिक ऋषी नाही तर महर्षी वाल्मिक झाले. तर एके दिवशी ब्रह्मदेवानं विचारलं होतं, मी एक चूक केली तर अपूज्य ठरलो, मी एक चूक केली तर अपूज्य ठरलो, आणि तुम्ही एवढे कुंडागिऱ्या केल्या, इतकी माणसं मारले, तरी देव तुमच्या ताब्यात आहे. केले रामायण रामादी, देव तुमच्या ताब्यात आहे. तर महर्षी वाल्मिकांच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, देवर्षी नारदांची कृपा आहे, त्यांचे उपकार आहे. काय सांगू आता, इतक्यात न काय ऐकू. महर्षी वाल्मिक झाल्याच्या नंतर वाल्मिक हे मारुतीरायांची भेट प्रभास क्षेत्रावर घेतली. 7 समुद्रापैकी एक समुद्र आहे. त्या समुद्राच्या तीराला प्रभास क्षेत्र म्हणतात. तिथं भगवान कृष्ण परमात्म्याचे 56 कोटी मुलं एक सोडून द्याला वज्र, त्या वज्राला एका वारकऱ्याचा देवा प्रसाद भेटला. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. पोह्याचा प्रसाद भेटला म्हणून पंढरपुरातल्या मालकाचे द्वापार युगातले 56 कोटी पोरायपैकी एकच वाचलं, बाकी सगळे मेले. त्या क्षेत्राला प्रभास क्षेत्र म्हणतात. आणि या क्षेत्रावर मारुतीरायाची भेट महर्षी वाल्मिकांची झाली. महर्षी वाल्मिकांनी मारुतीरायाच्या चरणावर दंडवत घातला. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. दंडवत घातला. मारुतीरायाने सुद्धा त्यांना प्रणाम केला. आणि महर्षी वाल्मिकांनी मारुतीरायाला सांगितलं, थोडासा करा ना आवाज, कडा करा. वाल्मिकांनी सांगितलं, मारुतीराय, मी तुमच्या भेटी करता याच्या करता आलोय. मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहिले, रामायण लिहिले. मारुतीरायानं सांगितलं, महर्षी वाल्मिक, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र माझ्या मालकांचं, माझ्या स्वामीचं चरित्र लिहिलंय. होय, वा वा वा, दाखवा मला. मारुतीरायाला महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, कपड्यात बांधलेले भगव्या वस्त्रामध्ये हे रामचरित्र आहे. मारुतीरायानं ते तसंच हृदयाला लावलं, डोक्यावर घेतलं, थोडा वेळ नाचले. एक जण म्हणे, मारुतीरायानं वाचिलच नाही, हृदयाला कसं लावलं? नाव रामप्रभूचं घेतलं. रामागड्याची आवडी मोठी, अत्यंत आवड आहे. आणि महर्षी वाल्मिकांनी आणलेला ग्रंथ, महर्षी वाल्मिक साधू आहेत. मारुतीरायानं नालायकाच्या तोंडातून पण रामायण ऐकलं. त्याचं नाव काय होतं? कालनेमी. चांगला होता का तो? नाही. खोटा महाराज होता का नाही? हो. इतका नालायक, इतका नालायक. त्याचा नालायकपणा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. इतका नालायक महाराजाच्या रूपातला व्यक्ती. हो. मग अशा महाराजाच्या रूपात असलेल्यांपासून तुम्ही पण सावधान. आपल्या संप्रदायात पक्वात फारच छान वाजिता येतो म्हणजे खूपच महत्व आहे असं नाही. फारच गाता येतं म्हणजे असं काही महत्व नाही. सिनेमा सृष्टीतल्या लोकांना आपल्यापेक्षा जास्त गाता येते. जागतिक लेवलला गाजले, ऑस्कर पुरस्कार भेटले. आपल्याला तर अजून कवडीचे पुरस्कार नाही, म्हणजे आपण त्या दर्जाचे नाहीत असं समजायचं. फारच कीर्तन करता येतं म्हणजे गिरगावचा बाळ्या फारच शहाणा आहे असंही नाही.
आपल्या संप्रदायात सगळ्यात मोठी किंमत आहे आचरणाला. विठाला विठाला आचरणाला किंमत आहे. आचरण भ्रष्ट होता पण वेश साधूचा होता. आणि एका सरोवरावर मारुतीरायला रामचरित्र सांगत होता. पण मारुतीराय सुज्ञ श्रोता होते. मारुतीरायच्या लक्षात आलं हे भंगिरे तात्काळ कळालं पाहिजे बरं का, तात्काळ कळालं पाहिजे. उशीर झाल्याच्या नंतर मग काही चालत नसते. मी नेहमी सांगत असतो पाणी पिना छान केन गुरु करणं पछान के. पाणी गाळून पेत जा, आजार होणार नाहीत. आणि महाराज तपासून दर्शन घेत जा. कोणाच्याही पायावर डोकं ठेवत जाऊ नका. इतकं पवित्र डोकं आहे. पंढरपुरातल्या मालकानं मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. इतकं आपला पावरबाज बिंदू हे कोण्या नालायकाच्या पायावर ठेवायचं नाही. हल्ली काय प्रकार झालाय, ज्या महाराजाकडे जास्त पैसे तो महाराज लय मोठा. हरामखोरा तुला त्याला नरकात कोण्या टाकाव यमाल कळणार नाही. भडवा कुठला विढाला. पैशानं कुठं महाराज मोठा असतोय? अद्याप नाही. पैशाचा जर विचार केला तर नामदेवरायच्या घरी झोपडं होतं. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाणत शियाळी नामयाची. पैशाचा जर विचार केला तर संत रविदास महाराज या पोटाची खळगी भरण्यासाठी बुट चप्पल शिवत होते. तरी काशीतल्या मालकांनी त्यांना कंगन दिले. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. काय संबंध आहे त्याचा? पैशाचा जर विचार केला तर संत कबीर मोमिनाच्या कुळात जन्माला आले, मुस्लिमाच्या कुळात जन्माला आले. आनंद आश्रमावर या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी कबीरानं कपडे विणले. तरी त्यांनी विणलेला कपडा राम राम म्हणत होता. जगाचा बाप त्यांना कपडे विणू लागत होता. पैसे कुठे होते यांच्याकडं? अहो 1-4 वारकरी जीव घालण्यासाठी कबीराच्या पत्नीला स्वतःचं शरीर 2 तासाकरता इकावं लागलं. पंढरपुरातल्या मालकानं ती लाच सांभाळली. हा भाग सोडून द्या. वारकरी जीव घालण्यासाठी स्वतःच्या पत्नीला शरीर इकावं लागतंय. इतक्या परिस्थितीतली माणसं चंद्र सूर्य आज तोपर्यंत त्यांचं गाथ्यात नाव आहे. आपलं कुठंच नाही. असू द्या ना आपल्याकडे पैसे, कारण पैशानं संप्रदायात किंमत नाही. संप्रदायात आचरणाला किंमत आहे. विढाला. कारण हे पैसा आदला हा प्रारब्धाचा भाग आहे. प्रारब्धाचा भाग आहे. मी शेती चांगली करत असतो. आता यावर्षी ठरवले 2 बैल घ्यायचे. पुन्हा बैल 4 पायाचे घ्यायचे ठरलं. बैल घ्यायचे ठरले तर बघितले सुद्धा आम्ही. हळीच्या बाजारात मागे एकदा भागवताला गेलो त्यावेळेला बैल पाहिले. त्यानं आम्हाला 3.5 लाख रुपये किंमत सांगितली. 3,60,000 रुपये बैलाची किंमत. चांगले बैल आहेत म्हणलं, मस्त छान आहेत. पण म्हणलं आपण नंतर नेऊ, आताच कुठं नेऊ, पाडव्याला घेऊन जाऊ ते बैल. तर तुम्ही किती लाखाचा अशोकराव जर बैल घेतला ना, त्याला वैरण कशी असते माहिती आहे का साहेब? बांधूनच वैरण असेल ना. तुम्ही मोकळा सोड्या शेजाऱ्याची मका खाईन का नाही? बांधून आहे की नाही? लंके बांधून असते. बांधून माऊली. आणि देवाला सोड्याला बैल, त्याला काय म्हणतात माऊली? कठाळ्या. कोणाची मका खातो का नाही? मग सांगा 3,60,000चे बैल नशिबवान का देवाला सोड्याला मरकुडा कठाळ्या नशिबवान? मग असे काही कठाळे नशीब घेऊन आलेले आहेत ना. म्हणजे ते मोठे असते असा विषय नाही. आणि बैल बांधून वैरण खातो याचा अर्थ तो नालायक आहे असं नाही. एखादा माणूस पैशान मोठा झाला म्हणजे तो श्रेष्ठ आहे नाही. एखाद्या वारकऱ्याकडे पैसे नाहीत म्हणून याच्याकरता तो साधा आहे असं डोक्यातलं काढून टाका. महाराज तपासून पाहायला पाहिजे. गाडीत मोठा आलाय, पैसे लय मोठे आहेत, त्याच्या मागं पुढं माणसं आहेत. अरे कुत्र्याच्या मागं लय मोठी कुत्रे असतात. ज्या कुत्र्याला चांगलं चुंगलं खालाय ना, मालकान पाळलेलं गळ्यात पटा घातलेलं कुत्र, त्याच्या अवताल भावताला असे 5-7 कुत्रे बसतात. काय याच्यावर एवढं काय नसते त्याचं काय? अरे भुंग्याच्या मागं भुंगे येत, ढेकणाच्या मागं ढेकणं येतं, मच्छराचे सुद्धा ग्रुप येत. हे लाईट वरचे किडे का एकटे येतात का? बघा ना कसे फिरायलेत ग्रुपनच. काय
काय नसतं याच्यावर, कोणाच्या माग किती आहेत काय आहेत हे काही डोक्यात नाही लावायचं, आचरण पाहायचं आचरण. म्हणून मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55-60 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, महाराज चुकीचा केला कोटी मरतील. हो, दक्षता ठेवली पाहिजे. चला, मारुतीरायाच्या लक्षात आलं हे नालायक आहे, एका लातात तर मारलं आहे की नाही, चार्जरीकर मारलं त्याला, तेही नशीब होतं, त्याला मरण मारुतीराय सारख्याच्या हातानं. मला इतकं नाही म्हणायचं, मला सांगायचं याच्या करता त्या नालायकाला सुद्धा थोड्या वेळा करता मारुतीरायनं प्राधान्य दिलं, तर महर्षी वाल्मिकांना का देणार नाहीत? आणि महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, मारुतीराय काय सांगू आता, संत चूप कर बरं देवा, साधून उपकार केल्याशिवाय माणूस मोठा होतच नाही, किंवा माणसानं केलेल्या उपकारात एखाद्या स्तरात माणूस मोठा होईल, एखाद्या स्तरात. उदाहरणार्थ मी शेतकरी आहे आणि मला बी आणि खत घेण्यासाठी पैसे नाहीत, एखाद्या तुमच्यासारख्यानं 10-5 हजाराचं बियाणं आणि खत घेऊन दिलं तर माझ्याकडं आर्थिक प्राप्ती वाढेल, बायकोला कपडे, पोरायला कपडे, खाण्यापिण्याची चणचण, दिवाळीला दसऱ्याला चांगले वस्त्र वगैरे चांगलं खाणं इतकं वाढेल, इतकंच मोठं करता. पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मोठं करण्याची ताकद फक्त संतात आहे, ती माणसात नाही. आणि माणसात जर असती मग काय कुण्याकाला करीत नाहीत, का करता येत नाही? अहो, बापाला स्वतःच पोरग मोठं करता येत नाही. किती बाप पोरांना शिकवतेत, किती प्रयत्न करतेत, नाना प्रकारचे प्रयत्न करतेत, वाटेल ते कष्ट करून यांना शिकायला पैसे देतेत, हे त्याच पैशाचे दगड घेऊन शाळेच्या खिडक्या फोडीत येत. असे सुद्धा पाहिले ना, आपल्याला करता येतं का मोठं? नाही, संतांनी मोठं केल्याच्या नंतर फार मोठं होत असतं. असो, मारुतीरायानं सांगितलं, आमच्या महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, मी रामायण लिहिलंय, प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहिलंय, याच्या करता हृदयाला लावलंय, डोक्यावर घेतलंय, पण वाचून पाहता का? मारुतीरायाने ग्रंथ उकलला आणि तो वाचवला. त्या ग्रंथातलं एक ना एक अक्षर मारुतीराय वाचत होते, डोळ्यातून पाणी येत होतं. गोड ग्रंथ मिटवला, हृदयाशी लावला, डोक्यावर घेतला, महर्षी वाल्मिकांना प्रणाम केला. वाह वाह वाह, काय ग्रंथ केला, काय चरित्र केलं माझ्या मालकाचं, वाह वाह वाह, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं आपण किती गोडसं चरित्र केलंय, वाह. आणि मग निघायची वेळ झाली. ब्रह्मदेव आमचे वाल्मिक ऋषी निघतात, मारुतीराय आपल्या कामाला निघतात. दोघं तिथून चलत असताना हातात हात धरून पुढे चालतात. तेवढ्या अवकाशात मारुतीरायाच्या तोंडातून एक वाक्य पडलं. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगायला. महाराज, नारदांनी फक्त माळकरी केला असेल. नारदानं वाल्याला काय केलं माऊली महाराज? माळकरी केलं. नुसती गळ्यात माळ असली म्हणजे माणूस मोठा असतो नाही. ज्याला संप्रदायाचे नियम कळतोय त्याला माळकरी म्हणायचे. नाही ते वरून टिळा टोपी माळा हे तो देवाचे गबाळ. इथून इथरोक गंध लावला, हा इथून पाठीमागून वघाळला गंध. हो, माळा अर्धा किलोचे घातल्या, काढून वघाराला आणली, तो वघाराला तो आली. इतकी माळ मोठी. वागतो किती चांगलं सोंबळ्या तू, वागण्याला महत्व आहे. एका जणाच्या गळ्यात 35 माळा होत्या जोशीबुवा, 35 माळा. आणि मार्केट मधून चालला, असंच मार्केट होतं, वडोणी सारखं मार्केट. आणि एका किराणा दुकानात मला बसायचा योग आला. मागे एका किराणा दुकानदाराकडे आमचं कीर्तन झालं इथंच एकदा. हो, त्या किराणा दुकानात बसायचा योग आला आणि ते 30-35 माळा घातलेला माणूस चालल्याबरोबर त्या अशा शर्टाच्या आतून काय होत्या, काही वरून काय होत्या, इतक्या बसायच्या नाही, शर्ट फाटन ना ते. अशा एवढ्या मोठ्या माळा घातलेल्या. बरीच लोक नमस्कार, राम राम, जय हरी, जय गोपाल, जय रामजी की असं म्हणत होते. पण ज्या दुकानात बसलो त्या दुकानदारानं लगेच शटर खाली वळलं. मी म्हणलं, का हो एवढ्या 35 माळा आहेत आणि तुम्ही शटर खाली वळलं? जाऊ दे म्हणले महाराज, मुलीच्या लग्नाला 1.5 लाखाचा किराणा न्यायला 8 वर्ष झालं, रुपया द्यायला नाही. गेल्यानं सगळ्या माळा नदीला. देखायला किंमत नाही, वागण्याला किंमत आहे. तुम्हाला एक सांगू का, कीर्तनात कोणालाही चांगलं बोलता येते. तमाशातल्यानं कुठे तुम्हाला शिव्या दिल्यात? कधी शिव्या दिल्यात त्यांनी तुम्हाला? सिनेमातल्या लोकांनी कधी शिव्या दिल्यात? नाटकातल्या लोकांनी कधी शिव्या दिल्यात?
मग आमची लोक कीर्तनात गोड बोलतात म्हणजे फार चांगले आहेत का? याच्या नंतर त्यांनी चांगलं वागावं त्याला चांगलं म्हणत असतात. विठाला म्हणून एखादा महाराज फार गोड बोलतो याच्याकरता तो फार श्रेष्ठ आहे असं नाही. त्याचं बाहेरचं वागणं किती गोड आहे हा महत्वाचा भाग आहे. बऱ्याच गोष्टी सांभाळता येतात त्याला संप्रदायात प्रवेश असतो. चांगल्या प्रतीचा गायक आहे तंबाखू खातो अवघड आहे ना? आहे का नाही अवघड? उत्कृष्ट कीर्तनकार आहे हो पण भजन बंद करून स्टेजच्या मागे बिडी वाढायला जातो. स्टेजच पेटलं त्याच्या बिडीनं आणि त्याच्या पाया पडून जर तुम्ही त्याला पैसे देत असाल तर तुमचंच पाप 10 पिढ्याचं उतू आलंय. विठाला विठाला. एक सांगू का? चुका करणाऱ्यापेक्षा चुका करणाऱ्यांच्या चुका धाकणारी 1 नंबरची हरामखोर असतात. कायद्याची चौकट आहे की नाही साहेब? चोराला चोरच म्हणावं लागेल की नाही तुमच्याकडे? मग त्याच्या गळ्यात 15 जरी माळे असतील आणि रातच्या जरी एखाद्याचं शटर उघडा असतील तुम्ही त्याच्या माळा थोड्याच पाहता, त्याचा गुन्हा पाहता, तो दुकानाचं शटर तोडस. नेहमी चौकट आहे. गुन्हेगारापेक्षा गुन्हा झाकणारी माणसं सर्वात नालायक असतात. एका बाईनं आम्हाला चहा घ्यायला घरी बोलवलं. म्हणलं बाई मी काही चहा नकोय. म्हणलं नकोय. दूध घ्या. म्हणलं मी काही बोक्या नाही, मी काही दूध पित नाही. नको म्हणलं बाई दूध नकोय. म्हणलं मला नकोय दूध. ते म्हणले महाराज तुम्हाला यावंच लागेल. म्हणलं बरं येतो. एवढ्या वेळात भागवत कथा सुरू होती, येतो तुमच्याकडे. एक महाराज आपल्याकडे यायलेत म्हणल्यावर त्या बाईनं दारात रांगोळी काढली. रोजही काढत असेल बिचारी पण आज विशेष काढली. पण ती रांगोळी काढून आतमध्ये गेली आणि एका कुत्र्यानं त्या रांगोळीवर घाण केली. कुत्र्याला कळत असतं काय? पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काय पशुला कळतंय? आणि कुत्र्यानं त्या रांगोळीवर घाण केल्याबरोबर मी येणार असं त्या बाईला कळालं. बाहेर आल्यावर पाहिली रांगोळी. ती बाई शेजारणीला भांडत होती. ए तुझं कुत्रं का मोकळं सोडत? ती म्हणली बाई रस्त्यानं कुत्रे 100 पळायलेत, मी जरी मोकळं सोडलं तर माझ्या कुत्र्यानं तुझ्या रांगोळीवर घाण केली त्याच्यावर नाव आहे का? ती फार शहाणी होती. या दोघी इतक्या शहाण्या होत्या. दोघी नवऱ्याला रस्त्यात शिव्या देत होत्या. इतक्या नालायक होत्या त्या. या मला घरी चहा घ्यायला बोललं म्हणजे फारच श्रेष्ठ आहे असं काय नसतंय. मी नाही मानित. काही बायका महादेवाला कोरडच होऊ देण्यात इतकं पाणी टाकायल्यात, इतकं पाणी टाकायल्यात. त्याला सर्दी होणी म्हणजे बरं आहे. म्हणजे ही फार शहाणी असं नाही. काही बायका लाखानं मंजुळा पांडुरंगाला वाहल्यात. फारच शहाणी आहे का? नाही. जी आपल्या मालकाला मानती ती शहाणी आहे. कीर्तनकाराला दूध पाजीन, काजू बदाम टाकून पाजीन, महादेवाला पाणी घालीन, बेल वाहीन, पांडुरंगाला मंजुळा वाहीन आणि पप्याच्या बापाला नीट बोलणार नाही ही दिसणं म्हणजे पाप आहे. मी काय तुम्हाला उच्छेदून बोलत नाही, मी पुरावा सांगतोय. मी काय शिव तुम्हाला काय माझं काय घराला घर आहे का दाराला दार आहे तुमचं माझं काय संबंध आहे? मी यावर सांगतोय, अध्यात्मातला यावर सांगतोय. देखाव्याला किंमत नाही. एखादा मुलगा एखाद्या महाराजाच्या चपला उचलीत असेल. एक पोरग माझ्यासोबत 1.5 महिना राहिलं. गळ्यात माळाही होती त्याच्या. मी भंगेऱ्याला कशाला ठेवू? मग ते सोबत राहिलं. 1.5 महिन्याच्या नंतर कळालं हे मायबापाला बोलत नाही. मी त्याला सांगितलं बापू तू गाडीतून उतरून घरी जाय. काय झालं? तुझ्या पापानं मी एकदा वाचलोय आणि तुझ्या पापानं पुन्हा एखाद्या वेळेस पुलाखाली गाडी जाईल म्हणून मला बसून कीर्तन करावं लागेल. तू माय बापाला बोलत नाहीस. आमच्या चपलान बुट काही तू उचलू नको. तुझ्यासारखा पापी नंबर 1चा तूच. जो मुलगा आई वडिलाला मानित नाही तो बिना चप्पलचा जरी पंढरपूरला गेला किंवा चंद्रभागा उकरून त्याला मधात जरी पुरलं तरी ते हरामखोराला मोक्ष नाही. त्याचा देव आहे त्याचे आई वडील. तुमचे सर्वात मोठे देव आहेत घरातले ज्येष्ठ लोक, घरातले ज्येष्ठ लोक, वयोवृद्ध लोक. या लोकांवर संस्कार करणं, त्यांना आदर करणं आणि अपत्या लेकरावर संस्कार करणं ही सर्वात मोठी तुमची पूजा आहे. सर्वात मोठी तुमची पूजा आहे. विढल विढल त्या बाईचे भांडणं होत होते तेवढ्या अवकाशात. तिचे मालक जरा हुशार होते. ते म्हणले अगं जाऊ दे ना, काय ताने, आता घाण झाली ना. महाराज इकून येते नाही तर इकून येते. रांगोळ मधात होती ना. महाराज इकून येते नाही तर इकून येते. ते हुशार होतं. ती म्हणली आता मी चांगल्या प्रतीची साडी घातली, मेकअप केले, तुम्ही घाण काढा. ते म्हणलं मी आता मारुतीच्या दर्शनाला चाललो, तिथून आल्यावर काढी. तोरक माझा यायचा टाइम झाला. सुकास झाकणारी माणसं 1 नंबरचे नालायक असतात. याच्यावर बोलतोय. मग त्या बाईनं पाठीमागं परसदारात गेली, एवढी एवढी अर्ध टोपलं माती आणली आणि त्या रांगोळीवर माती टाकली. आता मला शेतीचा नाद असल्यामुळे 5-6 दिवस भागवतात माती पाहायलाच नव्हती भेटली.
म्हणून मी त्या मातीवर पाय द्यायला. मला तरी कुठं कळालं मातीच्या खाली दुसराच कार्यक्रम आहे म्हणून. त्या बाईनं लग्नात आलेला 22,000चा गालीच्या मला बसायला टाकला होता. आता पाय ज्या वेळेला वल्ला झाला त्यावेळेला माझ्या का गोळ्या संपल्यात का मी धोतरानं पाय पुसायला. मी पाय कशाला पुसला साहेब? 22,000च्या गालीच्याला. त्या बाईनं सांगितलं महाराज गालीच्या कस काय भरला? म्हणलं बाई घाण जर झाकली नसती तर मी पाय द्यायला नसता. तू घाण झाकल्यामुळं माझा पाय भरला आणि म्हणून तुझा 22,000चा गालीचा खराब झाला. म्हणून चुका झाकणारी माणसं चुका करणाऱ्यापेक्षा जास्त नालायक असतात. विठाला